घटनांची सामूहिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारनेच पायउतार व्हावे अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केली। 4 दिवसांनंतरही अनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी सापडले नाहीत। हे सरकारचे अपयश असून या सर्व घटनांबाबत सरकार गाफील आहे अशी टीकाही त्यांनी केली। वृत्तपत्र छायाचित्रकार महिलेवर मुंबईत झालेल्या सामूहिक बलात्काराचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर गोरे बोलत होत्या। त्या म्हणाल्या, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे। या घटनांना केवळ गृहमंत्रीच नव्हे तर राज्य सरकारच जबाबदार आहे। त्यामुळे या घटनांची सामूहिक जबाबदारी स्वीकारून सरकारनेच पाय उतार व्हावे अशी मागणी करून त्या पुढे म्हणाल्या, गेल्या काही दिवसात संपूर्ण राज्यभरात महिलांवरील अत्याचारात लक्षणीय वाढ झाली आहे। अशा घटना घडल्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट आणि इन कॅमेरा चौकशी यांची फक्त घोषणा केली जाते, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्यापही कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला 4 दिवस झाले तरी आरोपींना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे अशी टीकाही डॉक्टर गोरे यांनी केली। मुंबईमध्ये ही जी महिलेवरती बलात्काराची आणि सामूहिक अत्याचाराची घटना घडलेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा निर्भयाच्या दिल्लीतली केस घडल्यानंतर कायदे लागू झालेले आहेत, परंतु कायदे लागू होऊन सुद्धा जोपर्यंत सामाजिक संघटनांचं किंवा काही आमच्यासारखे महिला अत्याचाराच्या प्रश्नावर काम करणारे लोक असतील, माध्यमं असतील, यांचं जोपर्यंत प्रत्येक केसवर केस लक्ष असतं तोपर्यंत त्या केसमध्ये काहीतरी प्रगती होते। आणि आजही इन कॅमेरा ट्रायल चालू असण्याच्या संदर्भात सरकारने पावलं उचललेली नाही आहेत। आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या वगैरे जरी सूचना घोषणा सरकारने केल्या तरी सुद्धा पुण्यामध्ये डॉक्टर दाभोलकरांचा खून झाला, अजूनही आरोपी पकडले गेलेले नाही आहेत। मुंबईतल्या घटनेच्या अगोदर, त्याच्या अगोदरच्या आठवड्यात सुद्धा अमेरिकन मुलीवरती जो ब्लेड मारण्याचा प्रकार झाला किंवा प्रीती राठीवरती हल्ल्याचा प्रकार झाला, आरोपींच्या पर्यंत अजूनही पोचलेलं सरकार नाहीये। आणि म्हणून गृहमंत्री आर पाटील यांचा राजीनामा आमच्या पक्षाच्या वतीने पण आम्ही मागतोय, परंतु एकट्या गृहमंत्र्यांचा राजीनामा पुरेसा नाहीये, कारण हा सुरक्षिततेचा जो विषय आहे त्याचा संबंध आरोग्य विभागाशी पण तेवढ्याच जवळचा आहे। संपूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्याही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जेव्हा पीडित महिलांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं जातं तेव्हा शारीरिक उपचाराच्या बरोबर जे समुपदेशन करायला पाहिजे, हे समुपदेशन मानसिक तिला दिलासा हा तर दिलाच जात नाही। काही ठिकाणी शिक्षकच या विनयभंग आणि अतिप्रसंगांच्या घटनांमध्ये आरोपी म्हणून सापडलेले आहेत। आणि म्हणून शिक्षण, आरोग्य, महिला बाल विकास विभाग, गृह विभाग, विधी आणि न्याय विभाग ज्याच्या मार्फत वकील दिले गेले पाहिजेत। आणि म्हणून एका मंत्र्याच्या राजीनाम्याने काही एकदम सगळी परिस्थिती सुधारेल अशातला भाग नाहीये। या सर्व सरकारची जी सामूहिक जबाबदारी आहे त्या जबाबदारीमधून सरकार केवळ पळवाटा काढत आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकतंच दुपारी असं विधान केलं की गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाहीये। माझा सवाल असा आहे त्यांना की मग राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याची जर का तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही जर का ती एक साधी जबाबदारी पार पाडू शकत नसाल, तसंच विधी आणि न्याय विभाग सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला विषय पडतो, मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। सरकारचं जी बेफिकिरी आहे आणि प्रत्येक ठिकाणी घोषणा करून एक घटना घडली की तात्पुरती त्याच्यामध्ये मार्ग काढल्यासारखं दाखवायचं। काल उल्लेख झाला होता या वाहिन्यांवरती, त्याच्यात दर्शना टोंगरेचे पुण्यामधले हत्येमधले आरोपी अजूनही सापडलेले नाही आहेत। नैना पुजारीच्या केसमध्ये आरोपीला पळून जाण्यासाठी कशी कशी सरकारी यंत्रणेतून मदत झाली हे सुद्धा समोर आलेलं आहे। त्याच्यानंतर डॉक्टर घैसास खून खटल्यामध्ये आरोपींच्या वरती साक्षी पुरावे व्यवस्थित लागले नाहीत, आरोपी त्यातला एक शेवटपर्यंत सापडला नाही। अशा पुणे विद्यापीठामध्ये आता तिथं घटना सगळे विसरलेही असतील, 7च्या आत घरात चित्रपट ज्याच्यावरून निघाला की पोलीसच्या वेशामध्ये येऊन युगुलांना गाठून त्या मुलींवर बलात्कार करून जाणं, त्यामधला तो तथाकथित कोण होता पोलीस, तो अजूनही आरोपी सापडलेला नाही, अजूनही सापडलेला नाही। त्यामुळे पुणे शहरातली अतिशय धिंडवडे तर निघालेले आहेतच। म्हणजे एका बाजूला पुणे शहरात पोलीस सांगतात की नाकाबंदी आमची होती, रोज नाकाबंदी 6:30 पासून सकाळी 10 पर्यंत आणि संध्याकाळी आहे असं सांगितलं जात होतं।
डेड बॉडी आयडेंटिफाय लगेच झाली नाही, परंतु एक मृतदेह पडलेला आहे, कोणीतरी गोळीबार करून गेले म्हटल्यावरती जे पलायन केलेल्या आरोपींना पकडण्यासाठी ताबडतोब हालचाली व्हायला पाहिजे होत्या त्या का झाल्या नाहीत. आणि खरं तर सरकारने याची चौकशी करायला पाहिजे. एवढे 4 दिवस आम्ही पाहतोय, एकदाही सरकारने याच्याबद्दल आम्ही चौकशी करतो, आरोपी का पळाले. मी अशी मागणी करते इथे की आरोपी ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पळालेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या वरती तुम्ही पहिल्यांदा चौकशी करा ना त्यांची. रोगापेक्षा औषध भयंकर असं एक विधान माझ्या वाचनामध्ये आलं आणि ते म्हणजे पाहिलं आम्ही सगळ्यांनी, आपण पाहिलं, आणि ते म्हणजे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी असं एक विधान केलं की गृहमंत्र्यांना सर्व महाराष्ट्रातल्या महिलांनी बांगड्या पाठवा. आम्ही बांगड्या घालतो याचा अर्थ महिला पोलीस, सैन्यातल्या महिला, लोकसभेच्या अध्यक्षा असतील मीरा कुमार किंवा झाशीची राणी, हे कमी प्रतीचे आहेत आणि गृहमंत्री महिला आहेत म्हटल्यावर त्या बांगड्या त्यांना द्या. याचा अर्थ उद्या महिला सुद्धा गृहमंत्री होऊ शकत नाही बांगड्या घालणारा माणूस, असं राज ठाकरेंना म्हणायचं का मला कळत नाहीये.